त्र्यंबक न्यूजमध्ये आपले स्वागत। आजच्या महत्त्वाच्या बातम्या। त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन पहाटे 4 वाजेपासून खुले। त्र्यंबक नगर परिषदेत नगरसेवक प्रशांत गायधनी यांची शिवसेना गटनेतेपदी निवड। अभिनव सोशल ग्रुपचे संस्थापक रतीश बापू दशपुत्रे यांचे अभिष्ट चिंतन। त्र्यंबक नगर परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची युती। उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे। त्र्यंबकेश्वर येथे भक्तांच्या गर्दीत वाढ झाली आहे। ट्रस्टने मंदिर दर्शन पहाटे 4 वाजेपासून खुले केले आहे। याबाबत विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी भाविकांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या अध्यक्ष सौ घुले मॅडम यांनी तसेच सर्व विश्वस्त मंडळांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेता दिनांक 30 डिसेंबर पासून ते 4 जानेवारी पर्यंत मंदिर हे भाविकांसाठी पहाटे 4 वाजेपासून खुले करण्यात येणार आहे। त्यामुळे पहाटे 4 ते रात्री 9 असा मंदिराचा कालावधी असेल। त्र्यंबक नगर परिषदेत नगरसेवक प्रशांत गायधनी यांची शिवसेना गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे। त्र्यंबक नगरीत त्यांचे अभिनंदन होत आहे। पत्रकार सतीश दशपुत्रे यांचे बंधू अभिनव सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रतीश बापू दशपुत्रे यांच्यावर वाढदिवसाच्या निमित्ताने विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संस्था यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला। त्यांना त्र्यंबक न्यूज परिवारातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। त्र्यंबक नगर परिषदेत शिवसेना राष्ट्रवादी यांची युती करण्यात आली। राष्ट्रवादीला उपनगराध्यक्षपद देण्यात आले। यावेळी आमदार हिरामण खोसकर, ज्येष्ठ नेते संपतराव सकारे, राष्ट्रवादी अप तालुका अध्यक्ष बहिरू पाटील मुळाणे, विनायक माळेकर, समाधान बोडके पाटील, राष्ट्रवादी युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, रवी वारुंसे, शिवसेना शिंदे गट शहराध्यक्ष सचिन दीक्षित, नितीन पवार, डॉक्टर सत्यप्रिय शुक्ल, रवींद्र सोनवणे, प्रवीण शिरसाठ, सागर उजे आदी उपस्थित होते। त्र्यंबक न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश दशपुत्रे।